गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर अशी मनोभावना घेऊन आज प्रत्येक गणेश भक्त लालबागच्या दिशेने आलेला आहे। आज गेल्या 10 दिवसापासून आपल्या गणरायाची आपण मनोभावना सेवा करण्यात आली, मात्र आज या आपल्या गणरायाला निरोप देण्याची वेळ झालेली आहे। माझ्यासोबत काही गणेश भक्त आहे, काही काय बोलाल? आज आपण 10 दिवसानंतर आपण आपल्या गणरायाला निरोप देणार आहे, काय भावना आहे? कशी आपण 10 दिवस पूजा केली, काय सांगाल? आम्ही खूप मनोभावनाने 10 दिवस पूजा करतो राजाची। तसंच आता तो निघाला आहे, पण आम्हाला थोडंसं दुःख पण आहे आणि त्या गोष्टीचा आनंदही आहे की एवढा जल्लोष त्याच्या आजूबाजूला आहे आणि आम्ही त्याचा एक सहभाग आहोत। आपण राहिला कुठे? हो, स्थानिक आहोत। काय तुम्ही काय बोलाल? मन खूप भरून आलंय। 11 दिवस खूप कमीच पडतात आणि आता तो चाललाय राजा, त्याच्यामुळे एकदम सोन्याचे असतात, सोन्याचे दिवस आहेत। वर्षभर आम्ही वाट बघत असतो या 11 दिवसांसाठी आणि आजचा जो क्षण आहे तो थोडासा भावुक आहे। 10 दिवसात आपण काय देवापुढे काय भजने केली, काय आरती, काय सांगाल? आरतीला आम्ही असतोच तिथे, तसेच आम्ही सेवेलाही असतो। कोणाला मार्गदर्शन करणे, कोण कुठे चुकत असेल, काही कोणाला लागलं, ह्या गोष्टीसाठी आम्ही सत्पर इथे असतो। म्हणजे जेवढी आम्हाला ड्युटी दिली असेल किंवा काही असेल, काही लोकांना ड्युटीवर असतात, ते त्यांची ड्युटी करून आम्ही जेवढी आम्हाला होईल तेवढी आम्ही राजाची सेवा करत असतो। राजाकडे आम्हाला मागावं लागत नाही, आमच्या इच्छा अशाच पूर्ण होतात। राजाला सगळं माहितीये, आमच्या मनातलं आणि सगळ्यांच्या मनातलं, तर सांगावं लागत नाही, सगळं पूर्णच होतं। दादा तुम्ही काय बोलाल? 10 दिवस काय तुम्ही देवाची कशी गणरायाची कशी सेवा केली? आपण राहिला कुठे? नाव काय आपलं? माझं नाव प्रशांत देवळे आहे। मी लालबागच्या राजाच बिल्डिंग मध्ये राहतो, त्यामुळे लालबागच्या राजाचे आमच्यावर अत्यंत काय म्हणतो मनापासूनचे खूप असे आशीर्वाद आहेत, ज्यामुळे आम्हाला लालबागच्या राजाच्या जवळून दर्शन करता येतं। आज खूप अत्यंत संमिश्र अशा भावना आहेत, खूप खुश आहे की लालबागच्या राजाचा जो आपला सोहळा आहे तो निर्विघ्नपणे पार झाला आहे आणि दुःख असंही वाटतं की आज लालबागचा राजा आपल्या दरबारामधून निघून आपल्या मार्गस्थळी जात आहे। दरबार आता पुन्हा मोकळा होणार आहे, त्याचं थोडंसं मनामध्ये खंत लागलेलं आहे। ताई तुम्ही काय बोलाल? लालबागचा राजा काय बोलाल? कशी 10 दिवस कसे गेले समजले तुम्हाला? आनंदात जातात, खूप आनंदात जातात आणि वर्षभर आम्ही वाट बघत असतो या गोष्टीची की राजा आमच्या सोबत आहे। दादा तुम्ही काय बोलाल? तुम्ही राहिला लालबाग काय कशी केली मनोभावनाची सेवा केली? 10 दिवस कसे गेले समजले तुम्हाला? माझा भाऊ इथे राहतो, आम्हाला भाऊ आहे, हा इथे राहतो, याच्यामुळे मी नेहमी इथे असतो। काय बोलाल? काय बोलशील? कशी सेवा केली? आम्ही स्टेट कमिटीला होतो, आम्ही खूप खुश आहे। लालबाग म्हणजे आमचा जन्म लालबाग मध्ये झाला, आम्ही खूप म्हणजे आम्ही एवढे खुश आहे ना, गणपतीच्या आगमनाच्या वेळी पण आम्ही खुश असतो, फर्स्ट लुक वेळी, आता विसर्जना वेळी पण एवढेच खुश आहे। म्हणजे आता काय सांगू तुम्हाला, रडायला अक्षरशः आम्हाला। नक्कीच आज आपल्या लालबागच्या राजाला भाऊक होताना निरोप देताना पाहून अक्षरशः जे भक्त आहेत ते भाऊक झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे। शिवाजी काळेसोबत मी दिवसभर मराठी मुंबई।